परब्रह्मरूपं गणेशं भजेम। गुणातीतमानं चिदानन्दरूपं चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यम् मुनिध्येयमाकाशरूपं परेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम। जगत्कारणं कारणज्ञानरूपं सुरादिं सुखादिं गणेशं भजेम। जगद्व्यापिनं विश्ववन्द्यं सुरेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम। रजो योगतो ब्रह्मरूपं श्रुतिज्ञं सदा कार्यसक्तं हृदाचिन्त्यरूपम् जगत्कारणं सर्वविद्यानिदानं परब्रह्मरूपं गणेशं नतास्म। सदा सत्ययोग्यं मुदा क्रीडमानं सुरारेण हरन्तं जगत्पालयन्तम् अनेकावतारं निजज्ञानहारं सदा विश्वरूपं गणेशं नमामः। तमो योगिनं रुद्ररूपं त्रिनेत्रं जगद्धारकं तारकं ज्ञानहेतुम् अनेकागमै स्वं जनं बोधयन्तं सदा सर्वरूपं गणेशं नमामः। नमस्तोमहारं जनज्ञानहारं त्रयीवेदसारं परब्रह्मसारं मुनिज्ञानकारं विदुरे विकारं सदा ब्रह्मरूपं गणेशं नमामः। निजैरोषधीतर्पयन्तं कराद्यो सुरोगान् कलाभि सुदाश्राविणीभि दिनेशांशु सन्तापहारं द्विजेशं शशाङ्कस्वरूपं गणेशं नमामः। प्रकाशस्वरूपं नमो वायुरूपं विकारादिहेतुं कलाधारभूतम् अनेकक्रियानेकशक्ति
प्रधानस्वरूप इच्छित फळ देणाऱ्या दुःख दूर करणाऱ्या इच्छित फळ देणाऱ्या दुःख दूर करणाऱ्या श्रीहरी व्रताची श्रीहरी व्रताची श्रीहरी व्रताची श्रीहरी व्रताची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची व्रत हे केले कुणी पहिल्यांदा ऐकावे ब्रह्मपुत्र नारदा टळते व्याधी सदा सर्वदा मिळते सुख धन संपदा कथा ही घडली काशी नगरात दरिद्री ब्राह्मणाच्या जीवनात धार्मिक सत्यनिष्ठ तो होता आधार त्याला कुणाचा नव्हता उपास पोटी अनतहानेला अवनीवरती फिरे भिक्षेला मिळे भिक्षा कधी तर उपवास नशिबी आला त्याच्या वनवास हताश त्याला झालेला बघता आली दया तयाची भगवंता बुद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन प्रश्न केला समोर जाऊन इच्छा माझी आहे तुझी व्यथा ऐकण्याची इच्छा माझी आहे तुझी व्यथा ऐकण्याची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची दरिद्री ब्राह्मण तेव्हा वजला क्लेशाने पिंड हा माझा शिणला दुःख अन दैन्य दूर करण्याला सांगा उपाय एखादा मजला कशाने भाग्य माझे उजळेल परिस्थिती कशाने सुधरेल देव ब्राह्मणा सांगे निक्षूण उपाय घेई आता ऐकून व्रत करावे नारायणाचे परिमार्जन करील दुःखाचे मनी कामना पूर्ण होईल तुझे दारिद्र्य निघून जाईल शरण नारायणाला जावे जन्माचे सार्थक करून घ्यावे तुझे गुण दोष देव तो जाणी घडेल शुभ सत्य ही वाणी भक्तावरी कृपा होई त्या दया घणाची भक्तावरी कृपा होई त्या दया घणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा विधान सर्व सांगून देवही गुप्त झाले तेथून वृद्ध ब्राह्मणाने त्यास जे कथिले व्रत
व्रत करण्याचे त्याने ठरविले. विश्वास ठाम मनाशी केला, झोपला नाही पूर्ण रात्रीला. प्रातकाली सुचिरभूत होऊन अंतरी नारायणा चिंतून गेला गावात भिक्षा मागायला. खूप पैसाही मिळाला त्याला. तयारी केली त्याने पूजनाची, तीर्थ आणि महाप्रसादाची. जममुनी इष्ट मित्र गणगोत केले व्रत पूजन आनंदात. प्रसन्न सत्यनारायण झाले, धनधान्याने समृद्ध केले. कुणाला कळली करणी विश्वनियंत्याची, कुणाला कळली करणी विश्वनियंत्याची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची. म्हणूनच सत्यनारायण आला, पूजू लागे तो दर महिन्याला. मुक्त सर्व पापातून तो झाला, अंती दुर्लभ मोक्षाला गेला. सांगे भगवंत व्रत नारदाला, तेच व्रत सांगतो मी तुम्हाला. मुनी हो ऐका सूत म्हणतात, शक्ती ही अद्भुतची विश्वात. बांधव इष्ट मित्रासोबत व्रत ब्राह्मण करी नियमित. ब्राह्मणाकडून कुणी ऐकिले, व्रत हे नंतर कुणी केले. ब्राह्मणा घरी पूजन असता, तेथे एक आला मोळी विक्रेता. मस्तकावरची मोळी उतरून एका बाजूला दिली ठेवून. पूजास्थळी गेला तो ओढ दर्शनाची, पूजास्थळी गेला तो ओढ दर्शनाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची. करुणी ब्राह्मणा नमस्कार, म्हणे सांगा या व्रताचे सार. फळ काय मिळते व्रत केल्याने, सांगावे मला ते विस्ताराने. मोळी विक्याला सांगे ब्राह्मण, व्रत हे इच्छा करी ते पूर्ण. म्हणती याला सत्यनारायण, होई भक्तांच्या साठी अवतीर्ण. याच व्रताने येथे मी तरलो, भाग्यशाली येथे मी ठरलो. दुःख दारिद्र्य माझे दूर झाले, धनधान्यानी माझे घर भरले. मोळी विक्याने मनापासून, व्रत हे घेतले समजावून. नारायणाला करुणी वंदन, श्रद्धेने श्री प्रसाद भक्षून. केली दुःख घालविण्या तयारी मनाची, केली दुःख घालविण्या तयारी मनाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची. दृढ
क्षणी त्या केला, श्रीमंत वस्तीमध्ये तो गेला. केली सुरुवात मोळी विक्रीला, विपुल पैसा मिळाला त्याला. दामदुपटीने फायदा झाला, स्वगृही आनंदाने तो आला. पूजा संकल्प सांगे पत्नीला, पूजेच्या लागला तयारीला. साथ लाभली भाऊ बंधूंची, रिघ लागली इष्टमित्रांची. पूजन केले श्री अनंताचे, लाभे वरदान ते भगवंताचे. संतती संपत्ती मिळे त्याला, नव्हती कमी सुख भोगाला. पूजिले नित्य नारायणाला, अंती तो गेला मोक्षधामाला. इथे पूर्तता झाली दुसऱ्या अध्यायाची, इथे पूर्तता झाली दुसऱ्या अध्यायाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायण. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. भाविक लोकांमध्ये परिचित, अध्याय 3 4 प्रचलित. नारायणाचे महात्म्य व्रत, मनोरंजक आणि अद्भुत. उल्कामुकुरायाने हे व्रत केले, तयाचे दुःख अरिष्ट गेले. तसा एक साधू आणि व्यापारी, शरण जाता तयाला तो तारी. सुखी केला तयाचा संसार, प्रसंगी दाखवी चमत्कार.
माया त्याची कुणास ना कळली, कृपेने त्याच्या संकटे तळली. म्हणून इच्छित नित्य फळ दिधले, ज्याने श्री सत्यनारायण पूजिले. व्रत जो घरी करी नियमाने, तयांना केले सुखी देवाने. अशी थोर किमया त्या विश्वेश्वराची, अशी थोर किमया त्या विश्वेश्वराची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. राजा तो मकर ध्वज नावाचा, होता धार्मिक तो स्वभावाचा. लाडका भारी आपल्या रयतेचा, छंद त्याचा असे शिकारीचा. एकदा घोर अरण्यामधुनी, आणले वाघ सिंह मारुनी. वडाच्या झाडाजवळ येऊनी, घेण्या विश्रांती बसला जाऊनी. गवळी लोकांनी त्याच वेळेला, वृत्त संकल्प पूजेचा केला. नारायणाचे केले पूजन, मनोभावाने केले चिंतन. राजाने पाहिले सर्व काही, परंतु दर्शना गेला नाही. नमस्कारही केला नाही, पूजा प्रसाद घेतला नाही. अवहेलना त्याने केली तीर्थ प्रसादाची, अवहेलना त्याने केली तीर्थ प्रसादाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. गवळ्यानी पूजा विधी आटपून, नैवेद्य देवा पुढे ठेवून. भावना शुद्ध मनी आणून, प्रसाद राजाला तो देऊन. मिळून सर्व गवळी लोकांनी, केला भक्षण प्रसाद सर्वांनी. राजाने प्रसादास त्यागिले, म्हणून दुःखाने तया पिळिले. देवाचा कोप अनावर झाला, प्रचिती दाखविली राजाला. 100 पुत्र तयाचे मेले, धन ऐश्वर्य ही सारे गेले. नारायणाची अवकृपा झाली, म्हणून ही पाळी राजावर आली. कशामुळे हे वैभव मुकले, राजाला सर्व कळूनी चुकले. जाणीव राजास झाली आपल्या अपराधाची, जाणीव राजास झाली आपल्या अपराधाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. जिथे गवळ्याने त्या पूजन केले, तेथे जाण्याचे त्यांनी ठरविले. गवळी लोकात राजा तो आला, पूजा संकल्प त्यांना सांगितला. भक्ती श्रद्धेने युक्त होऊन, केले नारायणाचे पूजन. गेला शरण तो भगवंताला, दयाळू थोर कृप
शेवटी गेला. अशी ही धन्य देवाची माया, येती नर नारी दर्शन घ्याया. होते ती पूर्ण मनोभावना, नित्य पूजावे श्री दया घना. रेवाखंडामधली कथा स्कंद पुराणाची, रेवाखंडामधली कथा स्कंद पुराणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. अति दुर्लभ व्रत जो करीतो, श्रद्धेने श्री हरीला जो स्मरतो. विघ्न संकटामधून तरतो, जीवनी भाग्यशाली तो ठरतो. भीतीपासून मुक्तता मिळते, अंतरी ज्योत भक्तीची जळते. कलियुगात नारायणाची, पूजा करावी लक्ष्मी रमणाची. तोच हसवितो, तोच रडवितो, शिखरी चढवून या बुडवितो. भक्तीची प्रेम बाधा जळवितो, अनंत गीता पाठ पडवितो. इथे समाप्ती झाली 5व्या अध्यायाची, इथे समाप्ती झाली 5व्या अध्यायाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. इच्छित फळ देणाऱ्या, दुःख दूर करणाऱ्या, इच्छित फळ देणाऱ्या, दुःख दूर करणाऱ्या. श्रीहरी व्रताची, श्रीहरी व्रताची, श्रीहरी व्रताची, श्रीहरी व्रताची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा, ऐक सत्यनारायणाची कथा. ही ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. पुलका मुकुराजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आले एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्का मुकुत्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्री हरीच्या लागावे. घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान. तयास नव्हते काही संतान, केला नवस म्हणून वाण्यान. पती पत्नीला झाली जाण, कन्या ही झाली त्यास रूपवान. कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे. योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची
तिने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण. बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान. लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान. दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला. केले हो कन्यादान बापान विवाह पार पडला थाटान. व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून भ्रष्ट झाले भगवान. जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी. नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे. चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून. राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून. साधू वाण्यावरी आलाळ केले दोघासी कैद तात्काळ. करता आणि करविता काय घडवितो आता, काय घडवितो आता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीस दुःख बहु झाले घरीही द्रव्य चोरीस गेले. लागल्या मागू दोघीही भिक्षा पूजा न केल्याचीच ही शिक्षा. होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून. घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला. चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत. दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वरी. सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी. झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची. येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत. म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाणीयाने भरलेली. हो खरे तुझे ते बोलून यती ते दूर बसले जाऊन. द्रव्य गेले व पाने पाहिली क्षमायतीची त्यानी मागितली. वेली पानाचे द्रव्य बनवून दिले यतीने त्यास परतून. बांधवा संगे साधू वाण्यान केले नारायणाचे पूजन. ठेव हृदयी सत्यता श्रीहरीशी पूजिता, श्रीहरीशी पूजिता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. आला तो वाणी आपल्या नगरात जावई राहिला तो नौकेत. बातमी ऐकुनी आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची. गेली लीलावती ती चटकन पतीचे घ्यावयास दर्शन. घरी कलावतीने भक्तीन केले नारायणाचे पूजन. नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन. म्हणून वृष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून. आकाशवाणी ती पडे काणी आली कन्या प्रसाद त्यागुनी. तिचा पती मिळेल परतूनी जर येईल प्रसाद भक्षुनी. घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद
बक्षून पतीसह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास श्री प्रसाद बक्षिता लाभे सौख्य सर्वथा लाभे सौख्य सर्वथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा कुलका मुकुराजा हो भक्तिभावे करूया श्रीहरीचे पूजन भक्तिभावे करूया श्रीहरीचे पूजन घरी आले माझ्या श्री सत्यनारायण 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 मनोभावे ऐकता श्रीहरीच्या कथा दूर होती साऱ्या अंतरीच्या व्यथा दूर होती साऱ्या अंतरीच्या व्यथा तारक तू साऱ्या विश्वाचा अनंता तुझ्या दर्शनाने माझी मिटली रे चिंता तुझ्या दर्शनाने माझी मिटली रे चिंता तन मन अर्पुनिया करूया भजन तन मन अर्पुनिया करूया भजन घरी आले माझ्या श्री सत्यनारायण 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 सजविला चौरंग नारायण स्थापिला पती पत्नी जोड्याने बसले पूजेला पती पत्नी जोड्याने बसले पूजेला भटजी काका सुवाच्य मंत्र पठन करीती लहान थोर सारे मिळून ओवाळती आरती लहान थोर सारे मिळून ओवाळती आरती सुखी संसाराची बसेल घडी करता स्मरण सुखी संसाराची बसेल घडी करता स्मरण घरी आले माझ्या श्री सत्यनारायण 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 ईश्वराच्या पूजनाने मन शांती झाली नारायणासह घरी लक्ष्मी ही आली नारायणासह घरी लक्ष्मी आली तीर्थ प्रसाद सेवनाने प्रचिती ही आली दुःख दैन्य जाऊन भरभराट झाली दुःख दैन्य जाऊनी भरभराट झाली महिमा थोर देव तुझे करू पारायण महिमा थोर देव तुझे करू पारायण घरी आले माझ्या श्री सत्यनारायण 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 भक्तिभावे करूया श्री हरीचे पूजन भक्तिभावे करूया
भजन घरी आले माझ्या श्री सत्यनारायण 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 श्री सत्यनारायण की हम कथा सुनाते हैं पावन कथा सुनाते हैं सत्य रूप में श्री हरि यहाँ पूजे जाते हैं हम कथा सुनाते हैं श्री सत्यनारायण की हम कथा सुनाते हैं पावन कथा सुनाते हैं सत्य रूप में श्री हरि यहाँ पूजे जाते हैं हम कथा सुनाते हैं श्री सत्यनारायण पूजा ये विष्णु रूप है दूजा श्री सत्यनारायण पूजा ये विष्णु रूप है दूजा भ्रमण पे निकले नैमिषारण्य में आके महर्षि सूत मिले महर्षि सूत बड़े थे भक्तों वेदों के ज्ञाता पूछता जो कोई प्रश्न उनसे हल भी मिल जाता सौनकादि ऋषियों की ये हुई जानने की इच्छा संसारिक और सुख समृद्धि का उपाय है क्या ऐसा उपाय है ऋषिवर कुछ हमको बतलाए जाकर के परलोक में मानो लक्ष्य को पाए महर्षि सूत सौनकादि ऋषि को बताते हैं पावन कथा सुनाते हैं सत्य रूप में श्री हरि यहाँ पूजे जाते हैं हम कथा सुनाते हैं श्री सत्यनारायण पूजा ये विष्णु रूप है दूजा श्री सत्यनारायण पूजा ये विष्णु रूप है दूजा कष्टों को बड़े दुख पाए थे श्री हरि के पास में आके यही प्रश्न पूछा सांसारिक कष्टों से मुक्ति का उपाय है क्या श्री हरि ने नारद मुनि को फिर ये बतलाया सत्यनारायण व्रत कथा का महात्म समझाया सत्यनारायण व्रत का जो मानव करता है पालन क्लेश मुक्त रहता है मुनिवर उसका तो जीवन लोक और परलोक सुधर दोनों ही जाते हैं पावन कथा सुनाते हैं सत्य रूप में श्री हरि यहाँ पूजे जाते हैं हम कथा सुनाते हैं श्री सत्यनारायण पूजा ये विष्णु रूप है दूजा श्री सत्यनारायण पूजा ये विष्णु रूप है दूजा लगे पूछने नारद मुनि इस व्रत की विधि है क्या और व्रत करने से भगवन कैसा फल मिलता श्री हरि
जी हम तुम्हें बताते हैं, पावन कथा सुनाते हैं। सत्य रूप में श्री हरि यहाँ पूजे जाते हैं, हम कथा सुनाते हैं। श्री सत्यनारायण पूजा ये विष्णु रूप है दूजा, श्री सत्यनारायण पूजा ये विष्णु रूप है दूजा। चौकी के चारों ओर केले के वृक्ष लगाए, शालीग्राम या ठाकुर जी को फिर चौकी पे सजाए। श्री गणेश का सबसे पहले भक्त करे आह्वान, 10 दिक्पाल और पंचलोकपाल का भी कर ले ध्यान। सीता राम और लक्ष्मण की फिर पूजा करनी चाहिए, राधा रानी श्री कृष्णा का फिर तो ध्यान लगाइए। मात लक्ष्मी शिव शंकर और ब्रह्मा को ध्याए, करके आरती सब देवों की पंचामृत चढ़ाए। दान दक्षिणा